पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। करण येतं एक असा फटका देईन ना झालं शेवटचा घास आता संपलं। बरं झालं बाई तू आलीस। अगं आमचं कोणाचं ऐकतच नव्हतं हा। शिल्पीचा तर फोनच लागत नाहीये। विद्युत आला धावत पळत, पण ह्याचं आपलं एकच, मला मामी पाहिजे, मला मामी पाहिजे। माई मला निघायला हवं, निघू मी? मामी तू जाऊ। अरे काय झालं? विद्युत सरक सरक जरासा पकड आहे। अरे काय झालं? काय झालं तुला? विद्युत अरे तुझे इतके मेसेजेस आले, मी इतकी घाबरले ना। काय झालंय? अगं काही नाही, त्याला ताप आला होता आणि त्याला मामीच हवी होती। म्हणे औषध घेईन तर मामीच्या हातूनच। मग काय केला आशूला फोन, आणि तेव्हा कुठे औषध घेतलं यांनी? संजू बेटा मम्माला फोन करायचा ना मग। मामी तू जाऊ नको ना। संजू बाळा माझ्या पायाला लागलंय ना, मग मामी रोज कशी येणार सांग मला? मग तू जाऊ नको, इकडेच राह। आणि मग तिकडे कुहू आहेत, आबा आहेत, आजी आहे, त्यांनी काय करायचं? मग त्यांना पण इकडेच बोलव ना। वा ही तुझी आयडिया मला खूप आवडली आहे संजू। संजू तू ना आता आराम कर, नाहीतर डॉक्टर काका येतील आणि तुला टुचूक करतील, कळलं? मामी ते टुचूक नसते, इंजेक्शन असतं। अरे बरं माझं चुकलं, डॉक्टर काका येऊन इंजेक्शन देतील, कळलं? वहिनी थँक्यू, तुझ्या पायाला लागलं असून सुद्धा तू आलीस आणि संजूची काळजी घेतलीस, चांगलं वाटलं मला। अगं थँक्यू काय म्हणते, वेडी आहेस का तू? संजूने मामीला बोलवलं आणि संजूची मामी येणार नाही का? अगं पण तू कुठे अडकली होतीस? एका ऑफिसमध्ये अडकले होते मी। सरांनी कामासाठी पाठवलं होतं। फोन माझा सायलेंटवर होता, त्यामुळे काहीच कळलं नाही मला। पण जसे तुझे मेसेजेस वाचले इमिजिएटली आले मी इथे। बरं मी ना चहा करून आणते सगळ्यांसाठी। थांबा माई, मी टाकते सगळ्यांसाठी चहा। ठीक आहे, बस ना आशू। आता संजूची मामी कुठे नाही जाणार, खुश? अरे श्रेयस काय चाललंय तुझं? काय करतो काय हे सगळं तू? काही तिच्या हाताशी ठेवायचं नाही, अजिबात हाताशी ठेवायचं नाही। का देत होतो आपण? का तर तिचा पाय दुखत होता, पण ही गेली माहेरी उडत उडत। सांग मला काय गरज होती? डॉक्टरांनी सांगितलं रिकव्हरी होण्यासाठी आराम करायची गरज आहे, म्हणून सगळं हातात देत होतो तिच्या, पण आता नाही, समजलं? श्रेयस अरे जरा ऐकून तर घे ना। हे बघ ती आल्यावर चिडचिड करू नकोस, तिच्याशी आधी नीट बोल म्हणून सांगते। श्रेयस अरे काय चिडचिड करू नको हा। मला ना हे सगळं पेशंट गेमच संपवून टाकायचंय। काही गरज नाही हातात काही द्यायची, समजलं? आता बरी झाली ना, फिरते ना, मग काय गरज आहे? आणि मी तुला सांगून ठेवतो, हातात प्लेट द्यायची नाही रूम मध्ये जाऊन, आधीच सांगतोय। श्रेयस थांब थांब, सांगितलं बस बस तिच्या आधी। काय आई? ती माहेरी गेली एवढंच ऐकलंस ना? का गेली होती, कशासाठी गेली होती हे विचारलंस नाही? ती माहेरी गेली होती कारण तिच्या आईचा फोन आला होता, संजूला ताप भरला होता। विद्युत शिल्पीला ती फोन लावत होती, फोन लागत नव्हते, आणि संजू सारखा मामी पाहिजे म्हणून घोषा लावला होता त्यांनी। तो ना जेवत होता ना औषध घेत होता, म्हणून ती गेली तिथे। मग त्यांनी डॉक्टरांना नाही बोलवलं? बोलवलं, त्यांनी औषधी दिलं, पण औषध घ्यायला पोटात काही अन्न नको जायला। तो मुलगा सांगत होता मामी आल्याशिवाय मी खाणार नाही। काय करेल ती? आई मग हे पहिलं सांगायचं ना मला। अरे पण तू ऐकून घेतोस कुठे? तुझं म्हणजे चिडलास की चिडलास, मग कोणाचं ऐकतच नाहीस, एक एक गोष्ट आणून बाहेर ठेवत गेलास। श्रेयस जरा रागावर ताबा मिळव, कळलं? आणि हे बघ, ती घरी आल्यावर तिच्यावर अजिबात चिडू नकोस। एक सांगते तुला, शिल्पी माझी मुलगी आहे, ती माझी लाडकी आहे, तरीही 2 वर्ष संजू इथे होता ना, तेव्हा अश्विनीने इतकं प्रेमाने त्याचं केलंय ना, इतकं शिल्पीने कधी केलं नाही त्याच्यासाठी। त्याला नुसतं ताप आलाय कळलं ना, तर तिचा जीव वर खाली झाला,
तशी तडक निघाली. म्हटलं अगं 2 घास खाऊन जा. तर म्हणाली संजूनी तिथे काही खाल्लं नाही तर मी कशी खाऊन जाऊ. एक सांग श्रेयस, तुझी बायको मनाने किती चांगली आहे याची तुला कल्पना नाही. अरे शिल्पीने तिच्या बाबतीत जे काही केलंय ना, ते दुसरी तिसरी बाई असती ना तर तिने कधीच माफ केलं नसतं. तोडून टाकलेस ते सगळे संबंध. पण तिने तसं नाही केलं. समजलास? श्रेयस थांब. श्रेयस खरं सांगू, तुम्हाला नवरा बायकोंमध्ये बोलायचं नाही असं मी ठरवलं होतं. पण आज राहवलं नाही म्हणून बोलते. जास्त ताणू नकोस. जे काय चाललंय ना ते थांबव. अरे ती घराबाहेर पडली कुणासाठी? कुटुंबासाठी, कुटुंबाच्या भल्यासाठी. तू कामधंदा सोडून बसलास, दारूच्या आहारी गेलास, नोकरी सोडलीस. त्यामुळे तिला घरातून बाहेर पडावं लागलं. आणि ती घरातून बाहेर पडली ना, हे चांगलंच झालं. आई हे तू बोलतेस? हो मीच बोलते. परत बोलेन की नाही माहित नाही. हो, आज परत तेच केलं तिने. एकतर सगळ्यांशी सतत गोड गोड बोलत असते, गोड गोड वागत असते, सगळ्यांना स्वतःच्या बाजूने करून घेतलंय आणि सारखं फोन करून काही ना काहीतरी सजेशन्स देत असते आणि सतत असं दाखवते की बघा तुमची सून कशी वाईट आहे, कशी नालायक आहे आणि मी कशी चांगली आहे, आदर्श आहे. इतकी नाटकी बाई आहे नाही. बघ, नाही तिला अद्दल घडवली ना तर. कोण नाटकी? आणि कोणाला अद्दल घडवायची? हा, मी करते नंतर फोन. हो बाय. सगळंच तर आत्ता ऐकलंस, आता आणखी काय ऐकायचंय? नाही, अद्दल घडवायची हे ऐकलं, कोणाला ते नाही समजलं. कल्पना, माझी ती मैत्रीण म्हणजे कलिग नाही का, तिच्याबद्दल बोलत होतो. तिने ते सरांचं काम केलंच नाही, सो सगळी कामं मला करावी लागली. सगळ्या कामाचा लोड माझ्यावर पडला आणि इथे माझ्या संजूला गरज असून सुद्धा मी नाही वेळेत पोहोचू शकले. शिल्पी अगं का टेन्शन घेतेस? हे बघ, ताई आली आणि सगळं नीट झालं. तेच तर नकोय ना विद्युत. म्हणजे आपण का असा सतत तुझ्या ताईला त्रास द्यायचा? विद्युत, मला तर ना असं वाटतंय की मी खूप वाईट आहे. मी खूप वाईट बायको आहे, वाईट आई आहे. म्हणजे बघ ना, ती तिथून आली संजूची काळजी घ्यायला आणि मी त्याची आई असून सुद्धा काय झालं? मी जेन्युइनली बोलते हा खूप. शिल्पी अगं, उगाच भलता चलता विचार करू नकोस. तू मुळीच वाईट नाहीयेस असं तुला वाटतंय. बट यू नेव्हर नो व्हॉट पीपल माइट थिंक. म्हणजे बघ ना, मी त्याची आई आहे रे. त्याला इतकं बरं नसताना मी नाही वेळेत पोहोचू शकले, पण तुझी बहीण आली त्याची काळजी घ्यायला इतक्या लांबून. लोक म्हणतील रे असं की कुठे होती मग अशा वेळी आई? सारखी बाहेरच असते का ती? नाही विद्युत, ते काही नाही. मी ठरवलंय आता की संजू पूर्ण बरा होईपर्यंत मी क्लिनिकला जाणार नाही. अगं, तुला असं वाटतंय ना, दिस इज मोर दॅन इनफ. आय लव्ह यू. रिअली? मग मी ठरवलंय विद्युत, आता बहिणीला सारखा सारखा त्रास द्यायचा नाही. अरे तिला तिचं घर आहे, तिलाही तिची माणसं आहेत. त्यामुळे आता या घराची आणि या घरातल्या माणसांची काळजी मीच घेईन. बाप रे, एवढा मोठा पॉझिटिव्ह बदल मला थोडं पचायला जड जातंय. नाही ठीक. सरक, तू आधी सरक. अगं गप्प बस. आणि आता परत जर चिडवलंस ना मला तर मी अजिबात बोलणार नाही हा तुझ्याशी. अगं मी मस्करी केली. गप्प बस. हे घे, फ्रेश हो. गप्प बस. चहा टाकू की कॉफी? तुला हवं ते.
मागे पुढे मागे. आता राऊंड घेऊया हा. मॅमचा ना पाय पुष्कळ रिकवर झालाय. फक्त मी सांगितलेला एक्सरसाइज करत राहा म्हणजे अजून फायदा होईल. आणि हो, खूप दगदग करून चालणार नाही. करेन मी एक्सरसाइज. ओके चालेल, येते मी. टेक केअर. थँक्यू. चल बाई, प्रगती चांगली आहे. लवकर ठणठणीत बरी हो. हा, नाही तर माझ्या पायाला प्लास्टर पडायचं. आई एक काम कर ना, एक मस्त चहा बनव ना. हे असं आहे, 1 मिनिट शांत म्हणून बसू देत नीट. थांबा, मी करते. नको ग बाई, तशी तुझी आज भरपूर दगदग झाली. करते मी. तशी तुझी खूप दगदग झाली आज. करू दे आईला. अश्विनी, संजू बरा आहे का? हो, म्हणजे ताप नाहीये त्याला आता. आणि डॉक्टरांनी औषधं सुद्धा दिली आहेत. उद्या परत जावं लागेल भरवायला? नाही, माहित नाही. म्हणजे अजून तसं काही ठरवलं नाहीये मी. जायचं असेल तर सांग, मी सोडीन तुला तिकडे. मला तिकडेच जायचंय. तिकडे म्हणजे कुठे? अगं मला त्या साईडलाच जायचंय इंटरव्ह्यू साठी. म्हणजे अगदी तिकडे नाही जायचं, पण मी सोडू शकतो तुला. चांगला होईल तुमचा इंटरव्ह्यू. आय होप सो. खूप चुका केल्या मी. कामधंदे सोडून बसलो, दारू पित होतो, वेड्यासारखा वागत होतो. पण आता मला नोकरी शोधायला हवी, कामधंद्याला लागायला हवं. आणि आता तू शुभेच्छा दिल्यास म्हटल्यावर नोकरी नक्की मिळेल मला. नक्की मिळेल तुम्हाला नोकरी. हो जाएगा रे सब. तुम्ही दोघे कचकले ना मी. अगं तू एवढे दिवस घरामध्ये रेस्ट करत होतीस, तो काम परत जोमाने सुरू करण्यासाठी यू मस्ट हॅव अ ब्लास्ट, है ना? गेट बॅक टू द वर्क. येस येस. कमाल आहे तुमच्या दोघींची. चाय चाय चाय. अरे अश्विनी मॅडम, तुम्ही हे घ्या, हे घ्या, चाय घ्या. बघ बघ त्याचा चेहरा बघ कसा उजळलाय. नाहीतर इतके दिवस ना अगदी असा उदास चेहरा करून बसलेला. आणि 10 वेळा आवाज दिला ना तर एकदाही यायचा नाही. आणि आज बघ 2-2 स्पेशल चहा घेऊन आलाय, है ना? अहो अश्विनी मॅडम साठी स्पेशल चहा आहे ना. मॅडम आता पाय एकदम टकाटक ना. हो, तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर एकदम टकाटक. 1 मिनिट, मला थोडं बोलायचंय. अश्विनी मॅडम, युअर लेग इज पेनिंग, सो डोंट वॉक अँड टेक केअर अँड गेट वेल सून. मस्त. किती छान इंग्लिश बोलतोय चिंटू तू. हा, मी प्रॅक्टिस केली ना मॅडमला बोलून दाखवण्यासाठी. चला येतो मी. ओय चाय चाय चाय. अच्छा अश्विनी, आज आपल्याला 3 फेशियलच्या क्लायंट्स आहेत आणि काही वॅक्सिंग आहेत. आपण रोज मिनिमम फेशियल्स घेतो अँड दिवसामधनं 2 बायका तरी ना ऑनलाईन रजिस्टर करतात. दिस इज व्हेरी गुड. हा आशू, काय झालं? आपल्या पार्लरमध्ये कस्टमर तर येत आहेत, पण मला वाटतं ना अजून काहीतरी केलं पाहिजे. जाहिरात वगैरे, जेणेकरून अजून क्लायंट्स येतील. म्हणजे नक्की काय करायचं? आयडिया. आपण ना सोशल मीडियावरती अश्विनी ब्युटी पार्लर म्हणून एक पेज तयार करूया. आणि आपल्याकडे जे काही पॅकेजेस आहेत ना त्याचे फोटोज, प्राइस सर्व काही त्या पेजवर अपलोड करूया, है ना? हा, आणि आपण कस्टमर्सचे रिव्ह्यूज शूट करून पण टाकू शकतो त्याच्यावर, आणि काही फोटोज. पण हे सगळं करणार कोण? म्हणजे हे सगळं करायला कोणीतरी माणूस हवा ना. अगं तू विसरतेस का आशू की टेक्निकल हँड आहे आपल्याकडे एक सॉलिड. कोण? मयू.
अगं ती हे काम आहे ना मस्त करेल अगं. आणि ते जे व्हिडिओज आणि फोटो काढायचे ते बबन काम करेल. अगं तुझं म्हणणं खरंय, पण मयू पुण्याला आहे ना, ती कसं करणार? अगं तोपर्यंत आहे ना आपण बाकीची कामं करून ठेवूया. म्हणजे काही जे रिव्ह्यूज घ्यायचे ते शूट करायचे, पार्लरचं काही फोटो शूट करायचंय ते सगळं बबन करून ठेवेल आणि मग मयू आली की पेज उघडेल. नाही, आयडिया खूप छान आहे, पण मला काय वाटतं माहितीये ना, आपल्याला ना पार्लरच्या पॅकेजमध्ये थोडा बदल करायला लागेल. म्हणजे बाकीच्या पार्लरमध्ये जसं पॅकेज असतं ना तसं नाही द्यायचं. जेनी, तुला आठवतंय प्रिटी ब्युटीमध्ये आपण कस्टमर्सना संधी द्यायचो पॅकेज स्वतः तयार करायची. आपल्या पार्लरमध्ये पण आपण तसंच करूया. शिवाय प्रत्येक गोष्टीवर डिस्काउंट, म्हणजे डिस्काउंट द्यायलाच हवं. आणि महिन्याच्या शेवटी एक लकी ड्रॉ, म्हणजे त्यात जो कस्टमर विनर होईल ना त्याला प्रीमियम पॅकेज गिफ्ट. कशी वाटते आयडिया? आणि हां, आपण आणखीन एक काम करू शकतो. समजा आपल्याकडे जर एखादी क्लायंट येत असेल आणि ती तिच्या 2 मैत्रिणींना घेऊन आपल्याकडे आली, तर आपण तिच्या सर्व्हिसमध्ये 50% डिस्काउंट देऊ शकतो, है ना? हे भारी आहे. हा हो ग, खरंच खूप छान आयडिया आहे. अशाने काय होईल माहितीये ना, आपल्या पार्लरमध्ये कस्टमरची संख्या सुद्धा वाढेल. आणि तसंही मला आपलं पार्लर खूप वर न्यायचंय. ओ माय गॉड, मला तर वाटलेलं की ही घरी बसून झोपा काढते, पण शी इज कम बॅक विथ प्लॅन. मग आपण आपल्या कामाला सुरुवात करायची. आलेच. गणू ठरवल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित होऊ दे. आजचा ह्यांचा इंटरव्ह्यू सुद्धा खूप छान होऊ देत. एक्सक्यूज मी, किती वेळ लागेल मॅडम अजून? बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग आहे, किती वाजता संपेल काही सांगता येत नाही. काय, किती वेळ थांबू अजून? नाहीतर मी उद्या येतो. अजून अर्धा तास वाट बघा. जर मीटिंग नाही संपली तर उद्या या. ठीक आहे. सर, तुम्ही म्हणत असाल तर मी तुमचा इंटरव्ह्यू उद्या शेड्यूल करून देऊ? नाही नको. आता एवढा वेळ वेस्ट केलाय मी. इंटरव्ह्यू देऊनच जातो. बसतो मी. ओके. पण हे इतके इझी नाहीये. कोणताही सेटअप बंद करण्यासाठी एखादं व्हॅलिड रिझन लागतं. नुसतंच पोलीस आणि ऑफिसर्स पाठवून असं पार्लर नाही बंद करता येणार. मग तू दे ना एखादं व्हॅलिड रिझन. शोध ना तसं. तुझ्या वहिनीकडे लायसन्स आहे, प्रॉपर्टीचे कागद आहेत, सगळे कागदपत्र अगदी व्यवस्थित आहेत. तिथं कुठलीही इल्लीगल गोष्ट घडत नाहीये. आणि मग असं कसं काही कारण नसताना पार्लर बंद करणार? काय यार विक्रम, मी इथे तुला सोल्युशन मागतेय, तू उलट मलाच प्रश्न विचारतोस. दॅट्स नॉट फेअर यार. शिल्पी, तुला माझी आठवण तेव्हाच येते का जेव्हा तुला माझ्याकडून काहीतरी हवं असतं? कधीतरी असंच भेटावंसं वाटत नाही? ओके ओके, मला कळलंय आता की मुळात तुला माझं हे काम करायचंच नाहीये, म्हणून तू ही सगळी रिझन्स देतोयस. ठीक आहे, सगळं समजलंय मला, काही हरकत नाही. माझी ही जी 2 कामं आहेत, वहिनीला तिच्या माहेरपासून तोडणं आणि तिचं पार्लर बंद करणं,
हे दोन्ही मी करेन स्वतः. काय हरकत नाही. थँक्यू व्हेरी मच. शिल्पी, तुला जे हवं, जसं हवं तसंच होईल. जस्ट रिमेंबर वन थिंग, आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी अजूनही सांगतोय तुला, विद्युतला डिवोर्स दे, माझ्याकडे ये. ही कंपनी तुझी आहे शिल्पी. करोडोंची मालकीण होशील तू. विक्रम, तू मला मित्र म्हणून आवडतोस. फक्त फ्रेंड? हो, सध्या तरी.